हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी आहे सीमा. तुम्ही मला ओळखत असाल की नसाल माहीत नाही मला, कारण की माझे 10 सबस्क्रायबर आहेत आणि तेही माझे नातेवाईकच आहेत, रिलेटिव्ज आहेत. आणि मला असं भरपूर हे वाटतं की माझे सबस्क्रायबर वाढायला पाहिजे, पण ते काही वाढत नाही, कारण की अजून मी 2च व्हिडिओ टाकलेत यूट्यूबला. तर मी आता सकाळचे 7 वाजलेत आणि ऑलमोस्ट माझा स्वयंपाक झालेला आहे. मी आज शेवपालकची भाजी बनवली आहे आणि चपात्या बनवल्या आहेत. भाकरी बनवणार होती मी, पण मुलांना नाही आवडत भाकरी, चपात्याच आवडतात म्हणून मी चपात्याच बनवल्या. आणि आज छोटीशी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी सगळ्यांनाच माहिती आहे, सगळेच बनवता, पण मी आज थोडीशी हेल्दी बनवणार आहे. कारण की मी गुळाचा शिरा बनवणार आहे. सगळे साखरेचाही बनवता, पण गुळाचा हा हेल्दी असतो असं मला तरी वाटतं. आणि मुलांनाही आवडतो, नवऱ्यालाही आवडतो, मला नाही आवडत जास्त. मला थोडं गोड कमीच आवडतं. थोडाफार खाते मी, पण जास्त नाही. जास्त गोड नाही आवडत. तिखट मला भरपूर आवडतं. तिखट मी कितीही खाऊ शकते, पण मला गोड अजिबात नाही आवडत. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि हे 2 वाट्या पाणी आहे, कारण की मी 1 वाटी रवा घेणार आहे. जर तुम्ही 1 वाटी रवा घेत असणार तर 2 वाटी पाणी तुम्हाला लागतंच. आणि मी इथं गूळ ॲड करते. तुम्हाला कितपर्यंत गोड आवडतं तेवढं तुम्ही गूळ ॲड करू शकता. तुम्ही कमी जास्तही करू शकता, पण गूळ तुम्ही जेवढा जास्त घातला तेवढा तुम्हाला शिराही चांगला लागणार. आणि इथं मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी गूळ हा पूर्ण घेतलेला आहे. जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमीही करू शकता, पण मला वाटतं की शिरा गोड असलेलाच थोडा बरा लागतो असं मला तरी वाटतं. तर 1 वाटी शिरामध्ये 1 वाटी गूळ टाकून मी याला मस्त असं खडखड उकळू दिलं. इथं मी पॅन ठेवलेला आहे शिरा बनवण्यासाठी. याच्यात मी तूप ॲड करणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तूप ॲड करू शकता. जर तुम्हाला 1 वाटी रवा आहे तर 1 वाटी तूपही तुम्ही इथं ॲड करू शकता, पण मी 5-6 चम्मचच तूप ॲड केलं, कारण की 1 वाटी तूप मला हे खूपच जास्त वाटतं. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप जास्त ॲड करा. जसं 1 वाटी रवा आहे तर 1 वाटी तूप घ्या आणि 2 वाट्या पाणी घ्या. तसं व्यवस्थित असा शिरा बनवू शकतो. आणि इथं मी तूप गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी रवा घालणार आहे आणि रवा टाकल्यावर मस्त असं सगळं मिक्स करून घ्या. रवा एक साईडला असा करपणार नाही, आणि रवा जेवढा व्यवस्थित तुम्ही भाजला ना शिरा तेवढाच चांगला बनतो. रवा करपला नाही पाहिजे. रवा जर करपला तर व्यवस्थित शिरा नाही बनत. व्यवस्थित रवा मी इथं भाजून घेतला आहे आणि माझा रवा अजिबात असा करपलेला नाही आहे आणि जास्त मी लालही केलेला नाही आहे. जास्त लालही नका करू आणि जास्त कच्चाही नका ठेवू. व्यवस्थित मध्यम आचेवर आणि मीडियम आचेवर व्यवस्थित भाजा. मग मी याच्यात आपण जे पाणी उकळून घेतलं आहे ते सगळं मी याच्यात ॲड करते आहे. आणि तुम्हाला इथं वाटत असेल की जास्तच पाणी झालं आहे, पण ते तुम्ही जसं मिक्स करत जाणार तसंच रवा सगळं पाणी घेतं. तर थोडं रव्यात पाणी जास्त पडलं ना तर घाबरू नका. थोडं मंद आचेवर त्याला थोडंसं फिरवत राहा, जेणेकरून थोडं पाणी असं आटत राहील. आणि रवा असला ना की पाणी आटून जातं सगळं. आणि तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलेलं होतं, किती पाणी ॲड केलेलं होतं. त्याचं तुम्ही एकदम असं घट्टसर शिरा तयार झालेला आहे. आणि याला तुम्ही जेवढं मिक्स करत राहणार ना तेवढं याला आजूबाजूला तूपही सुटेल. आपण तूप फक्त 5-7 चम्मच ॲड केलेलं, तरीही या शिऱ्याला तूप सुटेल. आणि मी तुम्हाला तसं मला तो साखर टाकून बनवतो आपण, तो शिराही आवडतो. दूध टाकून साखर टाकून बनवतो तो, पण तो जसा आपण सत्यनारायणच्या प्रसादाला बनवतो ना तसा मला शिरा आवडतो. असा साधा नाही आवडत. सत्यनारायणच्या प्रसादाला मस्त बनाना ते टाकून बनवतात, तो खूपच छान लागतो, टेस्टी लागतो. तसा राहिला की मग मी बनवते तसा साखर टाकून शिरा, पण गुळाचा खूपच छान असतो आणि हेल्दी असतो. साखरचा पण बनवते मी, पण तो कधीतरी बनवते. मोस्टली गुळाचा जास्त बनतो आमच्या घरात आणि गुळाचा सगळ्यांना आवडतो, मुलांना पण आवडतो आणि मुलं जास्त करून गुळाचाच खातात. साखरेचा जास्त नाही आवडत त्यांना. आणि इथं मी असं मस्त वेलची घातलेली आहे. वेलची कुटून घ्या आणि वरून वेलची टाकून द्या आणि त्याचा स्वाद एकदम छान येतो. आणि जर तुमच्याकडे जायफळ असेल तर तुम्ही तेही किसून घ्या थोडंसं, त्याच्यानेही खूप मस्त स्वाद येतो शिऱ्याला. माझ्याकडे नव्हतं इथं म्हणून मी काय ॲड नाही केलं, फक्त वेलचीच घातली. आणि ड्रायफ्रूट्स असेल तुमच्याकडे तेही घाला.
मी इथं काजू बदाम घातलेले आहेत आणि ते काजू बदाम मी तुपात फ्राय नाही केले, डायरेक्ट असं कुटून घेतले खलबत्त्यात आणि वरूनच ॲड केलेले आहेत. तरीही ते शिजून जाता व्यवस्थित. आपण मिक्स केले तर मस्त मऊसूत लागतात. जास्त जाड नका ठेवू, थोडेसे असे बारीक करून टाका, म्हणजे ते असे व्यवस्थित शिजून जातील शिऱ्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता शिरा एकदम असा मस्त सुक्का झालेला आहे. शिऱ्यात आपण भरपूर पाणी टाकलेलं होतं, पण रव्याने ते सगळं शोषून घेतलं आणि असा मऊसूत शिरा रेडी आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि तुम्ही कमी तूप घातलं तरीही त्याला भरपूर असं तूप सुटतं. तुम्ही बघू शकता कडेला खूपच असं तूप सुटलेलं आहे. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.